हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आज आपण पाम संडेच्या विषयी ऐकणार आहोत. आणि पाम संडे आपल्याला माहिती आहे की ज्याला झावळ्यांचा रविवार म्हणून आम्ही संबोधितो. आणि आपण आज बघूया की हा झावळ्यांचा रविवार आमच्याशी काय बोलत आहे. येशू ख्रिस्ताचा वर उचलण्याचा समय आला होता आणि त्याने दृढ निश्चय केला की आता मला माझं जे पृथ्वीवरचं काम आहे ते संपत आलेलं आहे आणि आता माझा वरती जाण्याचा, माझ्या पित्याकडे जाण्याचा समय आलेला आहे. आणि असं लिहिलेलं आहे वचनामध्ये की येशू ख्रिस्त दृढ निश्चय करून यरूशलेमाकडे जाण्यासाठी निघतो. आणि मग वलांडणाचा सण होता आणि सगळ्यांना माहिती आहे की खूप साऱ्या प्रदेशामधून यरूशलेमेमध्ये सारे लोक, इस्रायली लोक जमा झाले होते. आणि वलांडणाचा सण हा खूप मोठा सण होता आणि सगळीकडनं लोक त्या ठिकाणी वलांडणाचा सण साजरा करण्यासाठी आलेले होते. आणि येशू पण यरूशलेमेमध्ये यावयास निघतो. 3.5 वर्षाच्या त्याच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी खूप सारं नाव कमावलं होतं. आणि आपल्याला माहिती आहे की येशू ख्रिस्तानी खूप सारे चिन्ह चमत्कार केले होते आणि त्याच्याद्वारे त्याची कीर्ती दूर दूर देशांमध्ये पोहोचली होती. आणि जेव्हा आता असा 3.5 वर्षाचा सेवेचा सेवा करून येशू ख्रिस्त आता शेवटच्या त्याच्या पर्वामध्ये आलेला आहे, त्याच्या जीवनाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आलेला आहे. ज्या कामासाठी तो आला होता ते करण्यासाठी तो आलेला आहे. आणि मग तो यरूशलेमेमध्ये येतो आणि मग लोकांना माहिती झाले की येशू पण यरूशलेमेमध्ये येत आहे. आणि मग स्पेशली जेव्हा येशू ख्रिस्तानी एक खूप मोठा चिन्ह चमत्कार रिसेंटली म्हणजे यरूशलेममध्ये यायच्या आधी केला होता. आणि तो होता 4 दिवस मेलेल्या लाजरला त्यांनी कबरेतनं उठवलं होतं. आणि हा जो चिन्ह चमत्कार होता हा लोकांच्या हृदयाला खूप भिडला होता. आणि लोकांना असं वाटलं होतं की हा जर परमेश्वर आहे, आंधळ्यांना डोळे देऊ शकतो, लंगड्यांना चालवू शकतो, मेलेल्यांना जिवंत करू शकतो. आणि मग खूप मोठी गर्दी येशू ख्रिस्ताबरोबर चालत होती. आणि जसं आता आजकालच्या जमान्यामध्ये कसे फॅन्स असतात, लोकांचे फॅन्स असतात. आणि मग जे फॅन कसे असतात की खूप सारे दिखावा बघून मागे येतात, पण जे एका दिवशी डोक्यावर उचलतात आणि दुसऱ्या दिवशी पायाखाली तुडवतात तसंच काही येशू ख्रिस्ताच्या बाबतीत होणार होतं. आणि खूप सारे लोक येशू ख्रिस्ताबरोबर जमा झाले होते. आणि जेव्हा येशू ख्रिस्त बेथानीमध्ये येतो, जिथे लाजरला त्यांनी मृत्यूमधनं उठवलं होतं, अशा ठिकाणी तो येतो. आणि मग त्यांना त्याच्या 2 शिष्यांना जवळ बोलवतो आणि त्यांना सांगतो की समोरच्या गावामध्ये जा आणि तुम्हाला एका घराच्या बाहेर एक शिंगरू बांधलेलं मिळेल. आणि मग त्या शिंगराला सोडवून तुम्ही माझ्याकडे घेऊन या. आणि मग तिथे असणारी लोक तुम्हाला विचारतील की कुठे घेऊन चाललाय, तर त्यांना सांगा की प्रभूला याची जरूर आहे, प्रभूला याचं प्रयोजन आहे आणि मग आम्ही त्यांना परत आणून देऊ. आणि मग शिष्य त्याचं ऐकतात आणि मग समोरच्या गावामध्ये जातात. तिथे एक शिंगरू त्यांना बांधलेलं मिळतं आणि मग ते त्याला सोडवतात आणि त्याला घेऊन येशू ख्रिस्ताकडे येतात. आणि मग ती जी लोकं असतात, त्याचे शिष्य असतात, त्या गाढवावर, त्या शिंगरावर कपडे टाकतात, येशू ख्रिस्ताला बसवतात. आणि मग येशू ख्रिस्ताची एक मोठी विजयी मिरवणूक बेथानीपासून यरूशलेमापर्यंत जायला ते निघतात. आणि मग खूप सारे लोक त्याच्या वाटेमध्ये कपडे टाकतात, खूप सारे लोक त्याच्या वाटेमध्ये खजुरांच्या ज्या फांद्या आहेत ते टाकतात. आणि मग सगळे आनंदाने त्याच्या मागे चाललेले लोक आहेत, पुढे चालणारे लोक आहेत, जय जयकार करत आहेत, जय घोष करत आहेत. आणि येशू ख्रिस्ताला येशू ख्रिस्तासाठी बोलत आहेत की होसान्ना होसान्ना, प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो. आणि मग येशू ख्रिस्त असं लिहिलेलं आहे की जे चिन्ह चमत्कार येशू ख्रिस्तानी केले होते त्याच्यामुळे खूप सारा एक जमाव येशू ख्रिस्ताच्या मागे चाललेला होता. आणि मग जेव्हा लोकांना असं वाटलं की हा जो येशू ख्रिस्त आहे
हा चिन्ह चमत्कार करू शकतो, हा मेलेल्यांमधून मृत्यूमधनं लोकांना उठवू शकतो, हा ख्रिस्त इतके सारे अद्भुत आणि असंभव अशा अशक्य गोष्टी करू शकतो, तर मग हा ख्रिस्त आम्हाला नक्कीच आमच्या हे जे रोमी साम्राज्य आहे त्याच्यापासून पण वाचवू शकतो. कारण इस्रायली लोक जे रोमी साम्राज्य होतं त्याच्यामुळे खूप त्रस्त झालेले होते. त्यांचे जे कर होते या फिर त्यांचा जो खूप सारे अत्याचार होते त्याला इस्रायली लोक कंटाळले होते. आणि आता मग येशू ख्रिस्ताकडे एक येशू ख्रिस्ताकडे एक राजाच्या रूपामध्ये ते बघत होते आणि त्यांना असं वाटत होतं की याला जर आम्ही राजा करू, येशू ख्रिस्ताला जर आम्ही राजा करू तर तो येशू ख्रिस्त आम्हाला आमच्या या रोमन जे साम्राज्य आहे त्याच्या जाचातून, त्याच्या अत्याचारातून आम्हाला वाचवेल. आणि मग ते त्याच्याकडे त्या दृष्टीने बघत होते. आणि मग जेव्हा परुषी लोक बघतात की येशू ख्रिस्ताच्या मागे पुढे इतका मोठा जमाव चाललेला आहे, त्यांनी त्याला ऑलरेडी राजा म्हणून स्वीकार केलेला आहे, ते त्याच्या नावाचा जयघोष करत आहे की होसाना होसाना, प्रभूच्या नावाने येणारा धन्यवादित असो. आणि मग त्यांना खूप एक प्रकारची जेलसी व्हायला लागते आणि मग ते आपापसात बोलू लागतात की पहा याच्या मागे तर जग चाललेलं आहे. तर आज येशू यरुशलेमेमध्ये 2 गोष्टींसाठी आला होता. पहिली गोष्ट ही होती की येशू ख्रिस्त यरुशलेमेमध्ये त्या जे मंदिर आहे त्याला साफ करण्यासाठी आलेला होता. मंदिर साफ करण्यासाठी आला होता म्हणजे मंदिराच्या मध्ये जे काही चाललेलं होतं ते सगळं काढून टाकायला आला होता. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, येशू ख्रिस्त यरुशलेमेमध्ये क्रुसावर जाण्यासाठी आलेला होता. तर आज आपण हे जे गोष्टी त्यावेळेस घडल्या होत्या पाम संडेच्या दिवशी, खजुराच्या रविवाराच्या दिवशी, आज आपण बघणार आहोत की आज या गोष्टी आमच्या जीवनामध्ये आम्हाला काय सांगत आहेत. तर आज तो येशू ख्रिस्त जो झावळ्यांच्या रविवारी बेथानीमधून यरुशलेमेमध्ये विजयाने प्रवेश करतो, एका शिंगरावर बसतो, लोक त्याच्या नावाचा गजर करत आहेत, जयघोष करत आहेत, त्याला एका राजासारखी ते ट्रीटमेंट देत आहे, त्याच्यासमोर वस्त्र टाकत आहेत, त्याच्यासमोर खजुराच्या फांद्या टाकत आहेत आणि आनंदाने त्याला यरुशलेमेमध्ये घेऊन येत आहे. तर आज तो राजा, तो राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू आज आमच्याशी या जावळ्यांच्या रविवारी काय बोलत आहे बघूया. आज आम्ही पण त्रस्त आहोत. जसं त्यावेळचे इस्रायली लोक रोमन साम्राज्यामुळे त्रस्त होते, आजारामुळे त्रस्त होते, दुष्ट आत्म्यांमुळे त्रस्त होते, करांमुळे कदाचित त्यांच्यावर कर्ज असेल त्याच्यामुळे त्रस्त होते. आजही आम्ही काम मिळत नाही म्हणून त्रस्त आहोत, कष्टामध्ये आहोत, त्रासामध्ये आहोत, कर्जामध्ये आहोत, नाती तुटलीत म्हणून आज आमच्या आयुष्यामध्ये एकटेपण आहे. आज ज्या काही गोष्टी आमच्या जीवनामध्ये आहेत, डिप्रेशन आहे, मानसिक आजार आहेत, जे काही आज आमच्या आयुष्यामध्ये आहे, आज आम्ही त्रस्त आहोत. आज आम्हाला पण येशू ख्रिस्ताची जरूर आहे. त्यावेळेस लोक मोठा जमाव येशू ख्रिस्ताकडे यायचा, जे आजारी आहेत, दुष्टात्म्यांनी ग्रस्त आहेत, जे पापी लोक आहेत, टॅक्स कलेक्टर्स आहेत, असे त्या जमान्यामध्ये खूप मोठे मोठे पापी येशू ख्रिस्ताकडे येत होते आणि आपला उद्धार घेऊन जात होते. आजही त्यावेळेसारखं आम्ही आमच्या येशू ख्रिस्ताकडे येतो आणि आम्ही येशूला सांगतो की येशू आम्हाला तुझी खूप गरज आहे. आणि येशू आमच्या आयुष्यात येतो, चिन्ह चमत्कार पण करतो. खूप सारे लोक आज जे हे वचन ऐकत आहेत त्यांच्या जीवनामध्ये पण येशू ख्रिस्ताने मोठे मोठे चमत्कार केलेत. कुणाला नोकरी दिली आहे, कुणाला मुलं दिली आहेत, कुणाला कर्जातनं बाहेर काढलं आहे, कुणाला व्यसनातनं बाहेर काढणं आहे, कुणाला डिप्रेशनमधनं बाहेर काढलं आहे. आणि खूप सारे अद्भुत चमत्कार आज आमच्या आयुष्यामध्ये झालेले आहेत येशू ख्रिस्तामुळे, जे कोणी करत नव्हतं. असे चमत्कार येशू ख्रिस्ताने आमच्या आयुष्यामध्ये
केलेले आहेत. तो येतोही आमच्या आयुष्यात, आम्हाला बरंही करतो, अद्भुत गोष्टी आमच्या आयुष्यामध्ये करतो. काही काही गोष्टी तर अद्भुत आहेत, अशक्य आहेत. मरणातनं वाचवले त्याने काही काही लोकांना. काही काही लोकांना डॉक्टरांनी सांगितलं की मुलं होणार नाहीत. अशा लोकांना परमेश्वर येशू ख्रिस्ताच्याद्वारे प्रार्थनेद्वारे मुलं झालेली आहेत. आणि आम्ही त्याला स्वीकारतोही. आम्ही राजा म्हणून त्याला आमच्या जीवनामध्ये घेतोही. आमच्या हृदयाच्या सिंहासनामध्ये त्याला स्थान पण देतो. आणि मग हा राजा जेव्हा येशू ख्रिस्त यरूशलेमेमध्ये आला, त्यांनी पहिलं काम काय केलं असेल तर त्यांनी तो मंदिरामध्ये गेला. यरूशलेममध्ये आल्यानंतर येशू ख्रिस्त मंदिरामध्ये जातो. आणि मग मंदिरामध्ये जो बाजार मांडलेला असतो की कबूतर विकले जात आहेत, प्राणी विकले जात आहेत, सराफांच्या पेढ्या तिथे आहेत, पैशाची लेनदेन चालवली आहे. आणि मग त्याला खूप राग येतो. आणि मग तो ते सगळं उलतापालत करून टाकतो. सगळे त्यांचे जे ठेले होते, त्यांची जी टेबलं होती, ती सगळी तो उलतापालती करून टाकतो. आणि मग त्या सगळ्या लोकांना तिथून हाकलून लावतो. आणि त्यांना म्हणतो की हे जे मंदिर आहे हे माझ्या पित्याचं प्रार्थनेचं स्थान आहे आणि तुम्ही त्याला चोरांची गुहा केलेली आहे. आणि त्याला खूप राग येतो आणि ते सगळं काही उलतं-पालतं तो करायला लागतो. आणि मग लोक बघून आश्चर्यचकित होतात, याला हा अधिकार कुठून आला. तसंच प्रियांनो, जेव्हा येशू ख्रिस्त चित्त चमत्काराद्वारे आमच्या आयुष्यात येतो, आम्ही त्याला राजा बनवतो. पण हा जो राजा आहे जेव्हा आमच्या हृदयावर विराजमान होतो तेव्हा लक्षात ठेवा, वर्षानुवर्ष आमच्या शरीरात चाललेल्या पापांना, वाईट देवानी घेवानीला, जेव्हा डोळ्यांनी केलेलं पाप, कानांनी केलेलं पाप, हृदयाने केलेलं पाप, विचारामध्ये केलेलं पाप, आता त्या ख्रिस्ताला कळायला लागतं. कारण तो आता आमच्या आतमध्ये राहायला लागतो, आमच्या हृदयामध्ये राहायला लागतो. आणि मग त्याची वचनं तो आम्हाला ऐकायला लावायला लागतो. म्हणजे त्याची वचनं आम्ही ऐकायला लागतो, त्याची वचनं आम्ही आठवायला लागतो. आणि मग पवित्र आत्म्याची बोचणी आम्हाला कुठे ना कुठे एक टोचन आम्हाला तो द्यायला लागतो. आणि मग हा येशू ख्रिस्त जो चिन्ह चमत्काराद्वारे आमच्या आयुष्यात आलेला असतो, ज्याला आम्ही राजा बनवलेला असतो, आणि जेव्हा तो पापांची एक जाणीव आम्हाला करून द्यायला लागतो, मग आम्हाला तो आवडत नाही. तो आम्हाला सांगतो की हे शरीर पवित्र आत्म्याचं मंदिर आहे. या शरीरामध्ये पवित्र आत्मा राहतो. तर या शरीराच्या अंगांना वाईट कामासाठी वापर करू नको. तर या शरीराचा उपयोग परमेश्वराच्या कामासाठी कर, किंवा परमेश्वरासाठी कर, किंवा चांगल्या कामासाठी कर. आणि मग येशू नकोसा व्हायला लागतो. चिन्ह चमत्कार करणारा येशू आम्हाला राजा म्हणून आवडतो. पण मग शुद्ध आणि पवित्र करणारा येशू आम्ही क्रूसावर देतो. आम्ही चिन्ह चमत्कार पाहिजे असले की आम्ही चर्चला येतो. आजार आहे, चर्चमध्ये येऊन बसतो. प्रॉब्लेम आला, चर्चमध्ये येऊन बसतो. आम्ही पास्टरांना सांगतो प्रार्थना करायला. आणि मग असं होतं की जेव्हा तोच येशू आम्हाला सांगतो पापाविषयी, मग आम्हाला थोडा त्रास व्हायला लागतो. आणि मग आज आम्ही होसान्ना होसान्ना म्हणून त्याला स्वीकार करतो. पण त्याच येशूला क्रुसिफाय हिम म्हणून त्याला क्रूसावर चढवतो. आम्ही करतो कारण आम्हाला चिन्ह चमत्कार करणारा येशू पाहिजे असतो. पण आम्हाला करेक्शनमध्ये घेऊन येणारा, आम्हाला रिब्यूक करणारा, आम्हाला शुद्धीकरण पवित्रकरणाकडे घेऊन जाणारा येशू नको असतो. आणि मग काय होतं प्रियांना, आम्ही म्हणतो बरब्बाला सोडून द्या, पण येशूला क्रूसावर चढवा. आमच्या जीवनातनं आम्ही खूपदा अशा गोष्टी करतो. आम्हाला कळत पण नाही किती वेळा आम्ही येशू ख्रिस्ताला क्रूसावर दिलेला आहे. आणि मग सकाळी आम्ही झावळ्यांच्या रविवाराला चर्चला जातो. इवन काही चर्चेसमध्ये तर अशी प्रथा आहे
की एक छोटी मिरवणूक निघते, लोकांच्या हातामध्ये झावळ्या दिलेल्या असतात, आम्ही होसांना होसांना प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो म्हणून आम्ही त्या मिरवणुकीमध्ये सामील होतो. आणि मग संध्याकाळी काय असतं, सासू सुनेची भांडणं असतात, नवऱ्याबरोबर भांडणं असतात, दारू पिऊन नवरा आलेला असतो, लेकरं किरकिर करत असतात आणि घरामध्ये मस्त चांगला गोंधळ चाललेला असतो. सकाळी आम्ही येशू ख्रिस्ताच्या होसांना होसांना म्हणून त्याला राजा बनवलेला असतो आणि आमच्या घरामध्ये संध्याकाळी आल्यानंतर तो राजा कुठे जातो आम्हालाही कळत नाही. प्रियांनो, येशूला आनंदाने आम्ही स्वीकार करतो, पण मग त्याच्याबरोबर आम्ही काय करतो, चिन्ह चमत्काराद्वारे किंवा उद्धाराद्वारे आमच्या जीवनात आलेल्या येशूबरोबर आम्ही कशी वागणूक ठेवतो हे बघणं आम्हाला जरूर आहे. मग हा येशू टोचायला लागतो आणि मग आम्ही त्याला पकडतो आणि दररोज आम्ही त्याला क्रूसावर द्यायला लागतो. आमेन. पास्टर जेव्हा पाप, पवित्रता, धार्मिकता, स्वर्ग, नर्क, पश्चाताप या गोष्टींचा जेव्हा प्रचार करायला लागतो, आम्हाला असं बोरिंग होतं, आम्हाला ऐकायला आवडत नाही. स्पेशली जेव्हा पापाविषयी पास्टर जेव्हा बोलायला लागतात की पाप किती वाईट आहे, पापामुळे येशू ख्रिस्ताला क्रूसावर जावं लागलं, पाप करणं परमेश्वराच्या दृष्टीने कशी गोष्ट आहे, पापाचं वेतन मृत्यू आहे, ते नाशाकडे घेऊन जातो. आम्हाला मग या गोष्टी आवडत नाहीत आणि मग काही लोक पास्टरांचा जे रेव्हरंट आहेत त्यांच्या विरुद्ध बोलायला लागतात किंवा मग त्यांच्या विरुद्ध जायला लागतात. मिनिस्ट्री, काही पास्टरांची मिनिस्ट्री वाढायला लागते, काही चर्चमध्ये लोक यायला लागतात, लोकांना उद्धार मिळायला लागतो, लोकांना नव्याने चांगला ख्रिस्त कळायला लागतो आणि मग त्याच चर्चमधले लोकांना ते खुपायला लागतं. त्यांना आवडत नाही चर्च वाढलेलं, त्यांना आवडत नाही नवीन लोक चर्चमध्ये आलेले. मग त्यांना असं वाटतं की आमचं महत्त्व कमी व्हायला लागलं आहे, आम्ही कुठेतरी पाठीमागे जायला लागलो आहोत आणि मग पास्टरांना हे लोक येऊन का महत्त्व द्यायला लागलेले आहेत आणि मग लोक पास्टरांच्या विरुद्ध जायला लागतात. येशू शिंगरावर बसून आला, येशू ख्रिस्त घोड्यावर बसून येऊ शकत होता, येशू ख्रिस्त उंटावर बसून येऊ शकत होता, येशू ख्रिस्त हत्तीवर बसून येऊ शकतात. तो राजांचा राजा आहे. त्याला जर आपली महिमा करून तशा प्रकारे घ्यायची असती, त्याला जर आपला रुबाब दाखवायचा असता, त्याला जर आपलं स्वतःचं महत्त्व दाखवून द्यायचं असतं, तर तो एक मोठा आलिशान त्यांनी स्वतःची मिरवणूक काढून घेतली असती. पण तो गाढवाच्या शिंगरावर बसून आला, तो नम्रतेने यरूशलेमेमध्ये प्रवेश केला. तर प्रियांनो, येशू जर नम्रतेने आला तर मग तोच जर येशू आमच्या आयुष्यामध्ये आला तर आमच्या जीवनातली नम्रता कुठे आहे? आमच्या आयुष्यात जर येशू आहे तर मग आमच्या आयुष्यामध्ये नम्रता का नाही आहे? त्यांनी यरूशलेमेमध्ये जेव्हा प्रवेश केला तेव्हा तो शिंगरावर बसून आला. गाढव एक असा प्राणी आहे ज्याला खूप दीन दुबळा असा नम्र प्राणी येतो, जे सांगेल ते काम करतो. गाढवावर एक खूप मोठा संदेश होऊ शकतो, त्याच्यामध्ये आपल्याला जायचं नाही आहे. पण येशू ख्रिस्त नम्रतेने यरूशलेमेमध्ये आला आणि मग जेव्हा तो येशू आम्ही म्हणतो आमच्या आयुष्यात आहे, तर मग नम्रता कुठे आहे? आमेन. तर येशू येऊन जेव्हा उलथापालथ करायला लागतो, मग आम्ही त्याच्या विरुद्ध कटकारस्थान करायला लागतो. जेव्हा त्यांनी मंदिरामध्ये उलथापालथ केली, जेव्हा त्यांनी सगळं काही त्या सराफांच्या पेड्या आणि ते कबुतरं सगळी सोडून दिली, सगळे उलटापालट करायला लागली, मग त्यांना तो येशू खूप त्रास द्यायला लागला, असं वाटायला लागलं. आणि मग जे पण लक्षात ठेवा प्रियांनो, आम्ही येशू ख्रिस्ताविरुद्ध काही करत नाही, पण आम्ही जे येशू ख्रिस्ताच्या मागे चालतात, जे येशू ख्रिस्तानी सांगितलेलं कामं करतात, जे येशू ख्रिस्ताच्या सेवेमध्ये स्वतःला झोकून देतात, अशा लोकांविरुद्ध आम्ही कटकारस्थानं करायला लागतो.
आम्ही त्यांना त्रास द्यायला लागतो. आणि तुम्हाला काय वाटतं, येशू ख्रिस्ताला तुम्ही डायरेक्ट त्रास देऊ शकत नाही, पण येशू ख्रिस्ताच्या लोकांना तुम्ही त्रास द्यायला लागता. त्यांच्या विरुद्ध कटकारस्थानं व्हायला सुरू होती. पास्टर लोकांच्या बदल्या सुरू होतात. पास्टर लोकांना काढून द्यायला लागतात. लोक चर्चमधनं एका चर्चमधनं दुसऱ्या चर्चमध्ये लोकांना घेऊन जायला लागतं. लोकांना चर्चमध्येच फितवलं जातं. ही जी कटकारस्थानं आम्ही करतो ती आम्ही येशू ख्रिस्ताविरुद्ध करतो. कारण हा येशू ख्रिस्त जो पवित्रकरण करायला सुरू करतो, पवित्रकरण करायला सुरू करतो, मग आम्हाला तो आवडत नाही आणि मग त्या गोष्टींचा आम्हाला खूप त्रास होतो. मग आज आम्ही कुठल्या रांगेत आहोत? आज आम्ही ज्या येशूला चिन्ह चमत्काराद्वारे आम्ही आमच्या जीवनात घेतलं, त्या येशू ख्रिस्ताच्या पवित्रकरणाच्या रांगेमध्ये आम्ही उभे आहोत की त्याला क्रूसावर देणाऱ्यांच्या रांगेमध्ये आम्ही उभे आहोत? लक्षात घ्या, आज येशू माझ्या जीवनामध्ये आहे, तर येशू माझ्या जीवनामध्ये असल्याची चिन्ह काय आहेत? स्वतःच आपल्याला एकदा विचार करून बघितलं पाहिजे की मी येशूला तर स्वीकार केला आहे, येशू ख्रिस्ताला तर मी राजा बनवला आहे, पण आज तो येशू माझ्या जीवनामध्ये कशा प्रकारे मी दाखवत आहे? चिन्ह चमत्कार करणाऱ्या येशूचा आम्ही जय जयकार करतो. चिन्ह चमत्कार करणारा राजा धन्यवादित असो, मुलं देणारा राजा धन्यवादित असो, आजार बरा करणारा राजा धन्यवादित असो, कर्ज माफ करणारा राजा धन्यवादित असो, मग चर्चला बोलावणारा राजा, बायबल वाचायला सांगणारा राजा, बायबल प्रमाणे वागायला शिकवणारा राजा, तो धन्यवादित आहे का? विचार करण्याची गोष्ट आहे प्रियांनो. परीक्षा आहे म्हणून खूप सारे लोक आम्हाला प्रार्थनेला फोन करतात, पास्टर 10वीची परीक्षा आहे, 12वीची परीक्षा आहे लेकराची, आणि पास्टर पण बिचारे प्रार्थना करतात की लेकराला चांगला पेपर जाऊ दे, चांगले मार्क्स मिळू दे, चांगले पुढचं त्याचं फ्युचर चांगलं होऊ दे. पण विचार करा प्रियांनो, मुलगा चांगल्याच मार्गाने पास पण होतो, पेपर सोपे जातात, चांगल्या मार्गाने मुलगा पास होतो. आणि जेव्हा पास्टर विचारतो, मुलगा चर्चला नाही आला, परीक्षा तर संपली, नाही पास्टर तो डान्स क्लासला गेला आहे, नाही पास्टर त्याला स्विमिंगचा क्लास लावला आहे, म्हणजे, आणि तो खूप बिझी असतो, पास्टर माझं पोरगं खूप बिझी असतं, माझी पोरं खूप बिझी असतात. आम्ही काय करत आहोत? जेव्हा लेकरांच्या आयुष्यात प्रॉब्लेम आहे, लेकरांना गरज आहे, आम्ही येशू ख्रिस्ताला घेऊन येतो. येशू चिन्ह चमत्कार कर, तो बिचारा करतो पण आमच्या प्रेमाखातीर. पण जेव्हा तो राजा हे म्हणतो की माझ्या वचनाजवळ बस, प्रार्थना कर, त्याच्याप्रमाणे वाग, जीवनातली पापं कमी कर, मग आम्हाला त्रास होतो. कितीतरी लोक आहेत, मुलांनी डान्स केला, मुलांनी एखादं पिक्चरमधलं गाणं बोललं, मुलांनी काहीतरी गोष्ट केली की तुरंत लगेच आम्ही मीडियावर पोस्ट करतो, सोशल मीडियावर पोस्ट करतो. आम्ही 10 लोकांना पोरांनी केलेला डान्स दाखवतो, किती व्हायरल झाला हे पण सांगतो, बरोबर प्रियांनो. परंतु आम्ही परमेश्वराला त्यांनी किती प्रार्थना केली, किती वचनं वाचली, आम्ही सांगतो, आम्ही त्या गोष्टी व्हायरल करतो. लेकराला 1 ते 100 पाढे आले पाहिजेत. आम्हाला हे असतं की पाढे आम्ही पाठ करून घेतो बसून, पण 1 ते 100 वचनं येतात पोराला आमच्या. कधी आमच्या पोरांकडनं आम्ही बसून वचनं पाठ करून घेतलेली आहेत, त्यांना बसून आम्ही वचनं समजून सांगितलेली आहेत. आज या गोष्टी खूप महत्त्वाच्या याच्यासाठी आहेत, कारण सैतान आज गरजणाऱ्या सिंहासारखा कधी आम्हाला पकडेल आणि खाईल या गोष्टीचा तो ॲक्च्युली वाट बघत आहे. तर प्रियांनो, मुलगा परीक्षेला असतो, आम्हाला देवाची आठवण येते. मुलगा पास झाला, मग मुलाला जायचं असतं परदेशाला, परत पास्टरांची आठवण येते, परत येशूची आठवण येते. येशू विजा पास होऊ दे, येशू
स्कॉलरशिप मिळू दे, येशू शिक्षणाला त्याला आम्हाला परदेशाला पाठवायचं आहे, पैशाची पूर्तता होऊ दे, येशू परत कामाला लागतो, येशू परत ते सगळं करतो. अरे बाबा, पण पोरगं शिक्षणासाठी परदेशात गेलेलं आहे, आता तिथं जाऊन ते काय करेल? ते येशूला घेऊन चाललं आहे का? की आता तिथल्या जगामध्ये जाऊन ते तिथलंच होणार आहे? आणि बरीचशी पोरं अशी आहेत की ती परत येणारच नाही आहेत, ती तिथंच सेटल होणार आहेत. मग ती पोरं पूर्ण जगाला कमवतील, पैसा, प्रॉपर्टी, नाव त्या परदेशात जाऊन कमवतील. पण जर आपल्या आत्म्याचा ते नाश करून घेतील तर मग काय फायदा आहे? आज आम्हाला या सगळ्या गोष्टींचा विचार केलाच पाहिजे. कारण आज ज्या प्रकारे जग नाशाकडे जात आहे, आमची लेकरं आज नाशाकडे जात आहे, आज आम्ही आमच्या जीवनाबरोबर काय करत आहोत, आम्हाला मिळालेल्या येशू बरोबर काय करत आहोत, याचा विचार करणं खूप जरुरी आहे. लक्षात ठेवा, आज अजून एक गोष्ट चर्चेसमध्ये घडत आहे आणि ती आहे की काही लोक चर्चला येतात, याच्यासाठी येतात की कुठं विरोध करता येईल, याच्यासाठी येतात की कुठं चुका काढता येतील, याच्यासाठी येतात की कोण कुठं कसं कमी आहे. आणि मग आम्ही चर्चमध्ये येऊन सुद्धा जे काम आम्ही जगात करतो तेच आम्ही चर्चमध्ये पण करायला लागतो. भांडणं, हेवेदावे, द्वेष, मत्सर, या सगळ्या गोष्टींनी आज चर्चेस भरलेली आहेत. प्रियांनो, आम्हाला परमेश्वर सांगतो की ते प्रार्थनेचं मंदिर आहे. पिताच्या जो आमचा पिता आहे त्याच्या प्रार्थनेचं ते मंदिर आहे. आणि आज आम्ही चर्चेसला पण काय बनवलेलं आहे? तेच होतं जे जगामध्ये होतं आहे ते चर्चेसमध्ये पण चाललेलं आहे. तर मग येशू ख्रिस्त त्यावेळेस एवढा रागवला होता, तर का आज तो रागवणार नाही? आज आम्ही शरीराला पण तसंच वापर करतो आहे, आम्ही चर्चेचा पण तसाच वापर करतो आहे. तर मग यरूशलेममध्ये आलेला ख्रिस्त आम्ही क्रुसावर देऊ, पण मग त्याच्या रक्ताचा जो दंड आहे त्या दंडाच्या पण आम्ही दंडास पण आम्ही पात्र होऊ. तर चर्च चांगली पवित्र आत्म्याची वचनाद्वारे जे कामं होतात त्याचा त्रास होऊन देऊ नका, त्याला सपोर्ट करा. कारण या शेवटच्या दिवसामध्ये शैतान जर एवढा ॲक्टिव्ह आहे तर आम्हाला त्याच्यापेक्षा दुप्पट ॲक्टिव्ह झालं पाहिजे. आणि जेव्हा काय लोकांना असं वाटतं की अरे संसार येशू ख्रिस्ताच्या मागे चालला आहे, संसार या पास्टरच्या मागे चालला आहे, आणि मग खूप साऱ्या लोकांना त्याचा त्रास व्हायला लागतो. तर आम्ही त्रास होणाऱ्यामधली लोकं आहोत की आनंद करणारी लोकं आहोत, आज आम्हाला समजून घेतलं पाहिजे. खूप सारे लोक येतात चर्चेसमध्ये, पास्टर कामासाठी प्रार्थना करा, प्रमोशनसाठी प्रार्थना करा, पास्टर आम्हाला इन्क्रिमेंटसाठी प्रार्थना करा, घरासाठी प्रार्थना करा, आणि आम्हाला ती सगळ्या गोष्टी देव देतो. पण जेव्हा देवाला दशमांश द्यायचा वेळ येतो, दान द्यायचा वेळ येतो, तेव्हा आम्ही चिल्लर शोधायला लागतो. आम्ही 10-15 रुपये 100 रुपयाच्या नोटा शोधायला लागतो. आणि मग आमचं राज्य तर आम्ही विस्तारित करतो, आमचं जीवन तर आम्ही खूप चांगलं बनवतो, पण येशूच्या राज्याचं काय? त्याच्या राज्याचा आम्ही कधी विचार करतो का? हा पण एक खूप मोठा प्रश्न आज येशू आमच्यासमोर ठेवत आहे. तो राजा आहे, त्याचं राज्य आहे, आणि मग त्याच्या राज्याचे जर आम्ही वारीस होणार आहोत तर पृथ्वीवर टॅक्स तर भरला पाहिजे. टॅक्सशिवाय राज्य चालत नाही, कुठलंही गव्हर्मेंट चालत नाही. तर रोमी लोकांचा टॅक्स ते लोक जे टॅक्स कलेक्टर होते जबरदस्तीने घेत होते. आमचा राजा तर आम्हाला आमच्या मनाने आम्हाला किती देता येईल, आनंदाने आम्ही किती देऊ हे बघत आहे. तो तुम्हाला गन नाही लावत आहे, तो तुम्हाला टॅक्सचं लेटर नाही पाठवत आहे की एवढा टॅक्स भरला पाहिजे.
तो तुम्हाला सांगतो आनंदाने खुशीने ते जे काय तुम्ही द्याल ते मी स्वीकारेल आणि मग त्याच्याद्वारे कितीतरी आत्मे जर जगामधले देवाकडे येतील, त्याचं पण प्रतिफळ तो तुम्हाला स्वर्गामध्ये देणार आहे. तर जे काही आज येशू ख्रिस्तासाठी करू किंवा येशू ख्रिस्ताच्या विरुद्ध करू, दोन्ही गोष्टींचा आम्हाला येशू ख्रिस्ताच्या समोर जाऊन न्याय होणार आहे. तर प्रियांनो, चिन्ह चमत्काराबरोबर त्याला येऊ द्या जीवनामध्ये. तो राजा आहे, त्याला आपल्या जीवनाचा राजा बनवा आणि मग तो जो म्हणेल ते करा. येशू ख्रिस्ताची आई जेव्हा पहिला चिन्ह चमत्कार झाला, येशू ख्रिस्तानी पाण्याचा द्राक्षरस बनवला, त्या सेवकांना सांगते हे जे म्हणेल ना ते करा. कारण तिला माहिती होतं की हे जे म्हणतो ते होतं ते अद्भुत असतं. तो पण एक स्वतःमध्ये एक मोठा चमत्कार असतो. आणि मग प्रियांनो, आज आमच्या हातामध्ये आहे की जो येशू ख्रिस्त आम्हाला मिळालेला आहे, त्याला जीवनाचा राजा बनवून त्याच्या स्वर्गीय राज्यामध्ये प्रवेश करायचा आहे की त्याला आजही क्रुसावर देऊन आम्हाला पण दंडास पात्र व्हायचं आहे. तर आज या खजुरी रविवारच्या दिवशी येशू ख्रिस्त आम्हाला या सगळ्या गोष्टी सांगत आहे आणि या सगळ्या गोष्टी विचार करायला लावणाऱ्या गोष्टी आहेत. तर आज येशू ख्रिस्त आम्हाला चिन्ह चमत्कार करणारा पाहिजे की मग पवित्र करणारा पाहिजे, हे आमच्यावर आहे. आपण प्रार्थना करूया. प्रभू, धन्यवाद आजच्या या वचनासाठी. प्रभू, खरोखर बाप्पा, आज आमचे आत्मिक डोळे तू आम्हाला उघडलेले आहेत. प्रभू, खूप साऱ्या गोष्टी आहेत प्रभू आम्ही तुझ्या विरुद्ध केलेल्या आहेत. परमेश्वरा, आज आम्हाला माफ कर आणि पुन्हा एकदा आम्ही प्रार्थना करतो परमेश्वरा, आमच्या जीवनाचा राजा तू बन. आमच्या प्रभू येशू, जे काही आज आमच्या जीवनामध्ये आहे त्या सगळ्या गोष्टी आम्ही तुझ्या हातामध्ये सोपवतो. प्रभू, आम्ही तुझ्या वचनाप्रमाणे चालू, तुझ्या आत्म्याप्रमाणे चालू, अशी प्रभू आमच्या जीवनामध्ये एक इच्छा तू दे परमेश्वरा. आणि प्रभू, जेव्हा तू येशील तेव्हा आम्ही तुझ्यासाठी तयार राहू, असं होऊ दे. येशूच्या नावात आमेन.